ॲव्हरेज इंडियन्स जे 40 वर्षाच्या पुढचे आहेत त्याच्यातल्या 47% लोकांनी आपली रिटायरमेंट अजून प्लॅन केलेलीच नाहीये. रिटायरमेंट सोडा, त्यांची साधी बेसिक इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगही होत नाहीये. आपली जी पिढी आहे ना मित्रांनो, ती काय BMC, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, पोस्ट, रेल्वे अशी काम करत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला पेन्शन ही एक जी सेकंड इन्कमची सुविधा आहे ना, ती अजिबात नाहीये आपल्या रिटायर्ड लाईफला. म्हणूनच आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि ही रिटायरमेंट प्लॅनिंग आत्तापासूनच सुरुवात केलेली बेटर. आयडियली तुमची इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगची सुरुवात जशी तुमची पहिली नोकरी लागली तेव्हापासून सुरू झाली पाहिजे. पण घाबरू नका, अजूनही तुमची वेळ गेलेली नाहीये. आत्ता तुम्ही समजा 40 असाल तर तुमच्या रिटायरमेंटला आणखी 20 वर्ष बाकी आहेत. आणि या 20 वर्षात किमान 5,000 रुपये दर महिना अशी जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी 60व्या वर्षी रिटायर होताना तुमचा कॉर्पस असेल किमान 38 लाख रुपये. रिटायरमेंट नंतर प्रमुख 3 गोष्टी आपल्याला जास्त सतावतात. नंबर 1, इन्कमचं अचानक कमी होणं. नंबर 2, भरमसाठ खर्चाची वाढ, लाईक मेडिकल एक्सपेन्सेस, उच्च शिक्षण, लग्न इत्यादी. आणि तिसरी गोष्ट, समजा आपल्याला उतारवयात काही झालंच तर आपला जो पार्टनर आहे त्याचं फ्युचर सिक्युअर झालं पाहिजे. नमस्कार, मी तेजस. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करावं याच्या 10 टिप्स जाणून घेऊया. नंबर 1, पर्सनल लोन जेवढं जमेल तितकं टाळा. कारण हे पर्सनल लोन आहे ना, ते अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या बँकेत येतं आणि ते आपण कसंही हवं तसं खर्च करू शकतो. पण याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो तो मिनिमम 12% आणि मॅक्सिमम 24% असतो. म्हणजे इन्फ्लेशनच्या पुढे किमान दुप्पट रेट असतो. त्याच्यामुळे जर का आपण पर्सनल लोन टाळलं तर मिनिमम सेव्हिंग आपली 1 लाख रुपयापर्यंतची होऊ शकते, जर का तुमचं पर्सनल लोन 5 लाखाचं असेल तर. नंबर 2, हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स हे एक सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे आपलं सेव्हिंग करायचं. कारण इन केस ऑफ इमर्जन्सी जर का आपलं हॉस्पिटलायझेशन झालं तर त्याच्यामध्ये आपले 40 ते 50 लाख रुपये घुसू शकतात. आणि हे आपण सेव्ह करू शकतो बाय पेईंग सिम्पल प्रीमियम ऑफ 40 to 50K पर इयर. नंबर 3, टर्म इन्शुरन्स. या टर्म इन्शुरन्समुळे तुमच्या पार्टनरच्या पश्चात तुमच्या हातामध्ये एक मोठी लमसम अमाऊंट येते आणि त्याच्यामुळे तुम्ही एक सेकंड इन्कम तुमचं चालू ठेवू शकता. नंबर 4, गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स. या इन्व्हेस्टमेंट्स या फक्त पैसे बाजूला ठेवणं किंवा कशात तरी इन्व्हेस्टमेंट करणं असं नसलं पाहिजे. त्याच्यापेक्षा आपलं गोल अतिशय क्लिअर असायला पाहिजे. लाईक मुलांची लग्न खर्च, उच्च शिक्षण किंवा आपलं स्वतःचं रिटायरमेंट. तर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही एक SIP करू शकता. लग्नासाठी एखादी गोल्ड, सिल्वर आणि इक्विटीची SIP करू शकता. आणि स्वतःच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही NPSचा मार्ग पत्करू शकता. नंबर 5, आधी इन्व्हेस्टमेंट आणि मग खर्च. आपण जर का आधी इन्व्हेस्टमेंट केली आणि मग खर्च केला तर फायदा हा होतो, आपली इन्व्हेस्टमेंट तर होतेच, आपला खर्च करताना आपण मनमोकळेपणाने तो करू शकतो. पण त्याचबरोबर आपली सततची इन्व्हेस्टमेंट होत असते. आणि याची जादू तुम्हाला तुमच्या 60 वर्षानंतर म्हणजे इथून पुढे 20 वर्षानंतर कळून येते. ह्या टेबलद्वारे आपण समजून घेऊ की एक्झॅक्टली किती थोडी इन्व्हेस्टमेंट आपण केल्यानंतर लास्टचा कॉर्पस आपला किती होतो. आता या टेबलद्वारे आपण समजून घेऊ की तुमच्या पगाराच्या किती पर्सेंटेज आपण इन्व्हेस्ट केले पाहिजेत आणि त्याचा कॉर्पस किती होईल. 40,000 जर का तुमचा पगार असेल तर 20% तुम्ही इन्व्हेस्ट करा. त्याचा कॉर्पस आफ्टर 20 इयर्स होतो 1.15 crores. 60,000 समजा तुमचा पगार असेल तर 25% तुम्ही इन्व्हेस्ट करा. म्हणजे 15,000ची मंथली SIP. त्याचे होतात 2,15,00,000 रुपये. नंबर 3, 80,000. त्याच्यातनं तुम्ही 30%ची SIP करू शकता. म्हणजे 24,000ची. त्याचा कॉर्पस होतो 3.45 crores. आणि समजा तुमचा पगार 1 लाख असेल तर तुम्ही 35,000ची SIP म्हणजे 35% सेव्हिंग करा. तुमचा 5 करोडचा कॉर्पस बनतो. नंबर 6, टॅक्स प्लॅनिंग. म्हणजे तुमच्या टॅक्सेशनवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. कारण प्रत्येक रुपया जो तुम्ही कमावताय ना तो तुमचा हार्ड अर्न मनी आहे आणि हा तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणून देऊ नका. त्याच्यापेक्षा तो तुमच्या फ्युचरसाठी इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्टमेंट्स लाईक ATC, ATD, TTE असे इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा रिटायरमेंटचा फंड बनत राहतो आणि अल्टिमेटली हा 1 रुपया तुम्हाला 10 रुपये म्हणून परत येतो. नंबर 7, इमोशनल डिसिजन टाळा. हे इमोशनल डिसिजन म्हणजे अवाढव्य लग्न खर्च, फार्म हाऊस घेणे किंवा गावी जाऊन एखादा बंगला बांधणे हे असू शकतात. याच्यामध्ये तुम्ही तुमची रिटायरमेंटची जी फंड आहे ना त्याचा खुर्दा उडवत असता. आणि तसं बघायला गेलं तर ह्यातून तुम्हाला काही फारसा रिटर्न येणार नसतो. तरी पण फक्त इमोशनली आपण सॅटिस्फाय होण्यासाठी असे खर्च करत राहतो. नंबर 8, कर्जमुक्ती आणि शिस्त. बेसिकली तुम्ही जेवढे कर्जाच्या डोंगराखाली असाल ना, तुमचं जे इन्कम आहे येणारं
आणि फ्युचर रिटायरमेंटचे जे इन्कम आहे ते दोन्ही सुद्धा हे कर्ज खात जाईल. त्याच्यापेक्षा जेव्हा पॉसिबल असेल, जितकं पॉसिबल असेल हे कर्ज कमी करत चला आणि म्हातारपण एकदम आरामात घालवा. नंबर 9, सॅलरी बेनिफिट ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक्झॅक्टली पर्सेंटेज वाईज इन्व्हेस्टमेंट करत चला. लाईक 5% इन इन्शुरन्सेस, टर्म अँड मेडिकल बोथ. म्युच्युअल फंडमध्ये साधारण 20% इन्व्हेस्ट करत चला आणि 5% ॲज इमर्जन्सी फंड म्हणून क्रिएट करा. म्हणजेच तुमच्या सॅलरीचे 30% तुम्ही डिसिप्लिननी इन्व्हेस्ट करत राहाल आणि हाच पैसा तुम्हाला रिटायरमेंट किंवा पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट देत राहील. नंबर 10, जीवनाचा आनंद लुटा. कारण 30% तुम्ही इन्व्हेस्ट कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. राहिले आता 70%, त्यातले 50% हे घर खर्चाला जाणार आहेत. पण जे राहिलेले 20% आहेत ना, त्यातून तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद लुटा, मजेत घालवा वेळ. सहलीला जा, हॉटेलला जा, रोमॅन्टिक डेट्सवरती जा, काही करा. याच्याने काय होतं, तुम्ही फायनान्शियली तर स्टेबल असतात, पण मेंटली आणि इमोशनली पण तुम्ही स्टेबल होता. अशाच प्रॅक्टिकल आणि फायनान्शियल टिप्ससाठी अर्थवेदला सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि इन्व्हेस्ट करतच राहा.